नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ बघा किचनमध्ये चालू झालेला आहे आणि इकडे स्वयंपाक माझा चालू आहे आणि ही सायंकाळची वेळ आहे. तर अद्दूची तब्येतीची अपडेट मी तुम्हाला थंबनेल बघितलेच असाल, कारण की हो, अद्दूची तब्येत आहे ना बिलकुल बरी नव्हती. मी माहेरी गेली तेव्हा अद्दूचा जो नवसचा कार्यक्रम झाला होता ना, त्याच्यानंतर तिची तब्येत बिघडलेली 2 दिवसानंतरच. तर मी तिकडे खेड्यावर असताना दवाखान्यात वगैरे घेऊन गेलेले, पण बिलकुल तिची तब्येत आराम होत नव्हती. त्याच्यामुळे थोडंसं भीती वाटत होती मला, कारण की 3 दिवस झालेच होते ऑलमोस्ट. तर औषध घेतलं की तब्येत तिची बरी होत होती. पुन्हा दिवसभर ती चांगली राहत होती. पुन्हा रात्री खूप तिचं शरीर तापायचं, खूप म्हणजे जास्तच ताप होतं तिला. तर 2-3 दिवस मी बघितलं तरी तिचा आरामच होत नव्हतं, म्हणून मी इकडे परत आलेली. तर इकडे ज्या दिवशी परत आले ना मी, 8 तासाचा प्रवास करून मी इकडे परत आले. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी आहे ना मी इथे म्हणजे अद्दूचे जे रेग्युलर डॉक्टर आहेत ना, मी नेहमी ज्यांच्याकडे दाखवते त्यांच्याकडे घेऊन गेली तिला. मग तरी ती 1 दिवस नाही झाला आराम. मग दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तिची तब्येत स्वामींच्या कृपेने बरी झाली. तर असं होतं, तिची तब्येत आहे ना बिलकुल बरी राहत नव्हती ना, त्याच्यामुळे आहे ना व्हिडिओ स्किप होत होते. म्हणजे व्हिडिओमध्ये गॅप व्हिडिओ मी अपलोड करत होती यूट्यूबवर, कारण की तसं एडिट करायचं किंवा शूट करायचं मनच होत नव्हतं अद्दूमुळे. कारण की तिची तब्येत बरी नाही राहिली ना, तर खरंच कुठेच मन लागत नाही. ती खेळत वगैरे राहिली तर खूप छान वाटते. माहेरी गेल्यानंतर आहे ना 2 दिवस ती इतकी मजेत होती ना, खूप रमायची, खूप रमली तिथे, खूप खेळत होती. खूप तिला निवांत आणि एक छान मोकळी जागा मिळाली होती तिकडे खेळायला. तुम्हाला मी तिकडचं वातावरण थोडंफार दाखवलंच माहेरचं, जसं मला पॉसिबल झालं ना. यावेळेस मी तसं दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण की गेल्या वेळेस आहे ना सॉरी, गेल्या वेळेस आहे ना खूप गॅप झालं होतं जेव्हा मी माहेरी गेली होती तेव्हा. कारण की याचा रिझनसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. माहेरी गेल्यानंतर काही शूट करावं वाटत नाही, सगळं तिथे काहीच करावं वाटत नाही असं मी तुम्हाला सांगितलं होतं. पण यावेळेस आहे ना, तसंही यावेळेससुद्धा तसं होत होतं मला. पण मी म्हटलं नाही, कारण की आधीच आपल्या व्हिडिओमध्ये अधेमध्ये गॅप होत राहतं. पण यावेळेस आपल्याला जसं पॉसिबल होईल ना तसं आपण व्हिडिओ अपलोड करूयात, मंडळींना दाखवूयात सगळं. आणि तिथे माहेरी गेल्यानंतर आहे ना, एक दिवस मी लाईव्हसुद्धा घेतला होता आणि तो लाईव्ह भरपूर वेळ चालला माझा फर्स्ट टाईम. कारण की माहेरी गेलं तर माहीत आहे निवांत वेळ मिळतो त्याच्यामुळे. कारण की अद्दूला बघायला पुष्कळ सारे मंडळी होते आणि मला निवांत वेळ मिळाला होता, त्याच्यामुळे मी चांगला मोठा लाईव्ह घेतलेला होता. तर असं सगळं होतं माहेरी गेल्यानंतर. तर तिकडून आल्यानंतर आहे ना, आता अद्दूची तब्येत वगैरे बरी आहे. पण आज जे मी तुम्हाला शूट करताना दाखवते आहे ना, ते शूट करताना इतकं म्हणजे माझं मनच नव्हतं की शूट करावं पुन्हा किंवा दाखवावं आणि व्हिडिओ एडिट करावा. व्हिडिओ एडिट तर मी दुसऱ्या दिवशी करत आहे तुम्हाला, म्हणजे हा सायंकाळचा आहे तर मी सकाळी एडिट करत होती व्हिडिओ आणि त्याला व्हॉइस ओव्हरसुद्धा सकाळीच देत आहे. तर त्या दिवशी म्हणजे सायंकाळीचं स्वयंपाक करताना सुद्धा बिलकुलच मूड नव्हतं. इतकं डोकं दुखत होतं, खूप डोकं दुखत होतं. मूडच होत नव्हतं व्हिडिओ वगैरे शूट करावं. पण अजून गॅप नको आपल्या व्हिडिओमध्ये, म्हणून मी हा थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर खूप डोकं दुखत होतं. अद्दूला बघत अद्दू कधी खूप इरिटेट करते, कारण की तिलाही बघायला इथे कोणीच नाही आहे. पुन्हा माहेरून आल्यानंतर तिला असं एकटी वाटत असेल बहुतेक. तर खूप चिडचिड वगैरे करत होती. तिला बघणे, घरची बाकी कामं करणे खरंच खूप अवघड होतं. कधी असं वाटतं नको कामं करावं, सगळं असं फक्त अद्दूसोबत बसून राहावं. कधी असं वाटेल, कधी असं वाटतं की अद्दूला कोणीतरी बघितलं तर बरं होईल, पूर्ण कामं मी करून घेते. कामं एकदाचं चालून जातील, पण लहान मुलांना सांभाळणं म्हणजे खूप कठीण काम आहे. असं सगळं असतं. तुम्हालाही हे रिलेट होत असेल, जे कोणी टॉडलर म्हणजे मुलांचे, अद्दूच्या वयाच्या मुलांचे आई वडील असतील किंवा लहानही समजा न्यू मॉमीज वगैरे असतील, त्यांनी रिलेट करत असतील आणि त्यांनी फॅमिलीपासून जर वेगळे राहत असतील तर त्यांनी खरंच रिलेट करत असतील हा प्रॉब्लेम. कधी मूड नसतानाही ह्यांना सगळं करावं लागतं आपल्या फॅमिलीसाठी. तर असं सगळं होतं. आणि तुमच्याशी बोलता ह्याने इकडे माझ्या इकडे स्वयंपाक वगैरे रेडी झाला होता आणि इकडे मी ओटासुद्धा स्वच्छ करून घेतला होता. खाली नको टाकू, बस इथे, बस बस तिथे, बस बस ग.
सौमी कसं नाचत होती, नक 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 ना ना, नक 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 ना ना. कसं नाचून दाखव बाळा. वाव. नक 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 ना ना, नक 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 ना ना. वाव, छान नाचतेस तू. सुंदर सुंदर. मला हे वाजवायला दिले आणि ती डान्स करते. मम्मी तू वाजव, मी डान्स करते असं. झालं. ए झालं, आता मी नाही करणार. झालं ना आता, चल झोपूयात. खूप रात्र झाली ना, 10 वाजले. चल झोपूयात, चल. दे ग. किती दागा असं मग ते कितीदा करायचं. चला तर मंडळी, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. जास्त काही शूट केला नाही, व्हिडिओचा एंडिंग करायचा राहिला म्हणून दुसऱ्या दिवशीच घेत आहे हा क्लिप सकाळी. तर इकडे अद्दू आहे ना खेळत आहे, आणि हे बघा, तिला माझा वाला पोळपाट पाहिजे खेळायला. तिला मी घेऊन दिला छोटासा, पण तो नको तिला हाच पाहिजे. तर असो, खेळू दे, ती बिझी आहे. तर चला, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जे कोणी नवीन आले असाल चॅनलवर, प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओ खाली एक कमेंट देखील करायला विसरू नका. आणि हो, स्वामी महाराज तुम्हाला सुख, शांती, समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर चला, बाय बाय. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. मम्मा श्री स्वामी समर्थ बोल ना सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ बोल ना. मूड नाही आहे तिचं. बाय.